नमस्कार. आज आपण करणार येतो जास्त मेहनत न घेता झटकीपट असं भरवा दोडक्याची भाजी करणार येतो आणि बेसिक साहित्यामध्ये करणार येतो. कुणी करू शकेल किंवा सोप्या पद्धतीने आणि चवीला एकदम भन्नाट असं होतं आहे. रेसिपीला सुरुवात करू. हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे. बारीक गॅसवरती चांगले असे खरपूस असे भाजून घ्यायचे. हलके शेंगदाणे भाजले की त्यामध्ये आता 2 चमचे तीळ टाकणार आहे. हे गावरान तीळ आहेत म्हणून असे काळपट दिसत. ते टाकलं की 2 चमचे खोबऱ्याचं खीस टाकायचं. बारीक गॅस ठेवायचं म्हणजे जळत नाही आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे टाकायचे. 7 ते 8 लसणाच्या काळ्या टाकायच्या आणि बारीक गॅसवरती चांगलं भाजून घेणार. त्या तीळ आणि खोबरं पटकन असं भाजलं जातं. त्यामुळे शेंगदाणे आपण हलकेसे पहिले भाजून घेतलेले तर बघा तीळ शेंगदाणे आणि लसूण बी चांगलं तर भाजून गेलेलं आहे. चांगला गोल्डन कलर आलेला आहे. आता त्याला थंड करण्यासाठी ठेवूया. गार झालं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकायचं. गार झाल्यावरच वाटायचं. त्यामध्ये 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला टाकायचा. मोठा अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि मुठभर कोथिंबीर टाकायची. पाणी न घालता मिक्सरमधनं वाटून घेणार आहे. तर यामध्ये पाणी वापरायचं नाही कारण खोबरं तीळ आणि शेंगदाणे घातले त्यामुळे ते त्याचा ओलसरपणा तेल सुटतं त्याला. बस बारीक असं मसाला वाटून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये टाकून घेऊया सगळे मसाला आणि दोडक्याचे साल काढून असे चिरून घ्यायचे. साल काढले की धुवून घ्यायचे ना असं मधनं एक चिर देऊन घ्यायचं. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे असे तुकडे करून घेणार आहेत आणि त्यामध्ये सगळं चांगलं असं दाबून दाबून मसाला भरायचा. जेवढा बसून तेवढा दाबून भरायचा. पाणी किंवा तेल काही वापरायची गरज नाही. त्याला ओलसरपणा आलेला आहे पहिलंच कारण तेल सुटलेलं आहे आपला मसाला वाटताना. हे सगळं चांगलं असं मसाला दाबून दाबून दोडक्यामध्ये भरून घेणार आहे तो म्हणजे अजिबात बाहेर निघत नाही भाजी करताना. हे उरलेला मसाला आपल्याला नंतर वापरायचा. सगळं दोडक्यामध्ये भरून झालेलं आहे. आता एक कढाई ठेवलेली. तेच कढाई घेतलेली मगाशी आपण भाजण्यासाठी वापरली होती. त्यात 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की असे दोडके लाईनीला ठेवून घेणार आहे इथं आणि झाकण ठेवायचं. बारीक गॅसवरती 4 ते 5 मिनटासाठी असंच वापरून घ्यायचे. मग 4 ते 5 मिनटानं चांगलं असं दोडके हलकेसे मऊ झालेले तर एकदा मिक्स करून घेऊ. थोडेसे असे हलकेसे मऊ करून घ्यायचे. पाणी लगेच त्यामध्ये वापरायचं नाही आणि हलून झालं की एका साईडला सारायचं आणि जे मसाला आपला राहिला होता तेही टाकून घ्यायचा. त्याला 1 मिनिटासाठी परतून घेणार आहे कारण आपण सगळे पहिले भाजून घेतलेलं आहे काय त्यामुळे जास्त काय वेळ त्याला परतायची गरज नाही. हे परतून झालं की दोडक्यामध्ये मसाला सगळा चांगला मिक्स करून घेणार आहे. तर असं सगळं दोडक्यामध्ये सगळं मसाला मिक्स करून घेतला. त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी गरमच टाकायचं कारण आपला दोडका पण मसाला पण गरम आहे. त्यामुळे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. त्यामध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आणि ते टाकून घ्यायचं. आपल्याला जसं पाहिजे तसे ग्रेव्हीचं पाणी वापरायचं. पाणी टाकलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण मसाल्यामध्ये मीठ वापरलं होतं. आता फक्त रश्श्यापुरतं मीठ टाकायचं आणि सगळं चांगलं मिक्स करायचं. उकळी आली की बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती 6 ते 7 मिनिटासाठी चांगलं शिजून घेणार आहे. तर की छान असं दोडका शिजलेलं आहे आणि त्याला तेल पण चांगलं सुटलेलं आहे. त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. आता दोडक्याची भाजी तयार झाली. बेसिक साहित्य झटकीपट असं दोडक्याची भाजी तयार झाली. जास्त मेहनत न घेता. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.